सुदामाचे पोहे. प्राचीन काळात द्वारकाधीश श्रीकृष्णाचा एक बालमित्र होता, सुदामा. ते दोघेही गुरुकुलात एकत्र शिकले होते. सुदामा खूप गरीब ब्राह्मण होता. त्याचे घर कधी-कधी उपाशी झोपायचे. एक दिवस सुदामाची पत्नी म्हणाली, "तू श्रीकृष्णाचा मित्र आहेस, तो आता राजा आहे. त्याच्याकडे जा, कदाचित तो आपल्याला मदत करेल." सुदामाला श्रीकृष्णाकडे मदत मागायला संकोच वाटत होता, पण पत्नीच्या आग्रहामुळे तो निघाला. त्याच्याकडे देण्यासाठी काहीच नव्हते, पण पत्नीने थोडेसे पातळ पोहे, चिरमुरे एक कापडात बांधून दिले, काहीतरी देणं असावं म्हणून. तो दूरवरून चालत चालत द्वारकेला गेला. तिथे पोहोचल्यावर जेव्हा श्रीकृष्णाला कळले की सुदामा आला आहे, तेव्हा तो आनंदाने धावत गेला आणि त्याला प्रेमाने मिठी मारली. राजा असूनही श्रीकृष्णाने गरीब मित्राला राजांसारखा सन्मान दिला. त्याचे पाय धुतले, अंघोळ घातली, प्रेमाने बोलला. श्रीमंत राजवाड्यातही सुदामा लाजत पोहे बाहेर काढू शकत नव्हता, पण श्रीकृष्णाने ते त्याच्याजवळून घेतले आणि आनंदाने खाल्ले. सुदामा काहीही मागितले नाही. तो फक्त मित्र भेटल्याचा आनंद घेऊन परत निघाला. पण घरी परतल्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याचे झोपडपट्टीसारखे घर आता सुंदर महालात रूपांतरित झाले होते. त्याच्या कुटुंबाकडे सर्व सुख सुविधा होत्या. ही श्रीकृष्णाची अदृश्य कृपा होती. शिकवण: खरी मैत्री ही श्रीमंत गरीब न बघता केली जाते. देवाकडे काही मागायला न गेलं तरीही तो आपल्यावर कृपा करतो.